महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 20 ते 22 ऑगस्टला पूर्ण झाली। तथापि राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 9 आणि 10 सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे। महावितरणने विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेले उमेदवार आणि त्यांना वर्ग केलेल्या परिमंडळाची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे। या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान करण्यात आली आहे। मात्र या तीनही दिवसात राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थिती तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे निवड झालेल्या ज्या उमेदवारांना उपस्थित राहता आले नाही अशा काही गैरहजर उमेदवारांना मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे। त्यानुसार आता 9 आणि 10 सप्टेंबरला गैरहजर उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदणी, अर्हता, कागदपत्रे, प्रमाणपत्राची छाननी आणि पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये होणार आहे। सकाळी 10 वाजता ही कार्यवाही सुरू होईल। त्यासाठी संबंधित उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे। जे उमेदवार आणखी एक संधी देऊनही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहणार नाही त्यांची निवड रद्द समजली जाईल आणि भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय।